मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? हे बघा सकाळ सकाळ आमचं आज बघा नाश्त्याला काय आहे. आज नाश्त्याला थालीपीठ केलं आहे मी, बघू शकता. हा इकडं बघा, एक इकडं झालं आहे, इकडं मुलं खात आहेत. मुलांना खायला दिलं आहे थालीपीठ. दोघं जण खात बसले. हाय की नाही प्रणवी? हाय कर प्रणवी, हाय कर प्रणवी, हाय कर संभव, हाय करा दोघांनी. हाय बघा. आणि काय बघू शकता, त्यामुळे तसे कडक कुरकुरी झाले की छान वाटतात, कडक कडक खायला. इथे एक थापून ठेवले आणि इथे थोडं. दोघंच जण मुलं खाणारे किती करणार आहे बघा इथं. तर म्हटलं चला आज थालीपीठ करूया. चहा बनवून ठेवला आहे थोडा. तर तुमचं झालं या तुम्ही पण सगळ्यांनी थालीपीठ खायला. हे बघा मस्त असे आणि एकदम पातळ थापलेना खूप छान लागतात. मला ते भाकरी पण जाड आवडत नाही, चपाती पण अशी जाड नाही का ते पण आवडत नाही. आणि कोणतीही वस्तू अशी नाही का आपलं जाड अशी केल्यामध्ये खाऊ वाटत नाही. पातळ असलेला मग खाऊ वाटते. आणि उद्या जाणार आहे संभव ह्याला सरीला. उद्या ते पहाटे लवकर उठवावं लागणार आहे, कारण की 6 वाजता त्याला शाळेत जाऊन घेऊन सोडायचं आहे. संभवला 6 वाजता सोडायचं. त्यामुळं उद्या म्हटलं त्याला बेसनची पोळी करते, बेसनचा पोळा करते आणि चटणी करून देते. तर या तुम्ही सगळ्यांनी, आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीने थालीपीठ खायला. याचं म्हणून बोलवलं नाही म्हणून तर सगळ्यांनी या गरीब बहिणीकडे तुमच्या. काल पण बरेच जण म्हणत होते की श्रीमंत आहे श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे का गरीब आहे ते मला माहिती आहे, कारण की भाड्याच्या घरात राहते मी. भाड्याच्या घरात राहते. श्रीमंत असते भाड्याच्या घरात राहिली असते का? भाड्याच्या घरात सर्वच राहतात असं पण त्यांनी हे केलं. पण काय कंडिशनमुळे जाते जर असं हे असते तर कसं एवढे दिवस आले असं सांगा. श्रीमंत असते तर जाऊ दे. प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती प्रत्येकाला माहिती आहे. ते आपण काय सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर सांगून काहीच उपयोग नाही आहे. लोक हसायला भरपूर आहेत, पोसायला कोणीच नाही आहे. त्यामुळे नाही सांगत मी काय. मी पण आता स्वतःवरती नाही का हे करायला लागली. जाऊ दे, कोण बोल त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण की लोक 1000 तोंडाने 1000 बोलणारी आहेत. कुणा कोणाला आपण तोंड देणार आहे. जाऊ दे, तुम्हाला कोणाला काय बोलायचं ते बोला. गरीब असते तर मग स्वतःच्या घरात राहिली, श्रीमंत असते स्वतःच्या घरात राहिली असते की, आणि स्वतःचं घर एवढा छानपैकी बांधलं असतं मस्तपैकी. कशा राहिलं असतं घर अजूनपर्यंत. मग अजून काहीच काम झालं नाही घराचं. म्हणजे असंच गावा ठिकाणी घर कसं असं मला माहिती आहे ना. दोघांमध्ये बांधलेलं, मध्ये पार्टिशन केलेलं आहे. आणि ती पार्टिशन केली तर अशी जमीन आहे, खाली जमीन आहे. आणि एकच म्हणजे एक ही हॉल आणि एक हे किचन आहे. ते किचन बघा, हा एवढाच किचन आहे आमचं रूम तिथं गावाला. आणि त्याच्यामध्ये पण भरपूर भांडणं आहेत. तुम्हाला माहिती आहे गावा ठिकाणी जमीन असते, दोघांमध्ये असते, तिघांमध्ये असते की हिस्सा असते सगळ्यांचं. हिस्सामध्ये भांडणं चालू असतात. मला नको वाटायला लागले ते बरं का. आणि ते अजून काय वाटण्या झाल्या नाहीत, काय नाही. एवढं ते घर बांधली नाही पण त्याच्यात ती भांडणं नको वाटायला लागले मला तिकडं. एकदा आपल्या स्वतःचं झालं ना काय नाही. सगळ्या कागदपत्रापासून सगळ्यापासून त्यांच्याकडे. सगळ्या गोष्टीला माझा मुलगा काय तिकडं जाईल का सगळ्यांच्या दरवाज्यातनं फिरत बसेल का? जाऊ दे म्हणलं. आणि माझ्या मुलाला मी जिवंत आहे तर माझ्या मुलाला बघणार, नंतर काय बघणार आहेत माझ्या माघारी. समोर असून बघणार, माघारी काय बघणार आहे सांगा. ते तुम्हाला बघा ना. जे सांगते तिला दे, ते आपण बरोबर आहे थोडं. आता म्हणलं ह्या दोघांचा नाश्ता झाला ना की ह्याला ट्युशनचं टायमिंग होणार आहे. आता थोडं 10 वाजता ट्युशनला सोडावं लागतं त्याला. आणि त्यांची डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. आता डिसेंबर महिन्यात आता सहल जाऊन आली की लगेच ते डान्स घेणार आहेत बसवून. म्हणजे डान्स बसवला आहे, गॅदरिंग आहे.
त्याच्यासाठी डान्सची प्रॅक्टिस चालू आहे गॅदरिंग. आणि जे मी काय करते ते माझ्या मुलांसाठी करते. फक्त एवढंच, माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मी काही वाईट करत नाही आणि काही वाईट करणार पण नाही आणि काही वाईट दाखवत पण नाही. एवढं सांगते, आपण जे करू ते मुलांमध्ये संस्कार होत असतात हे पण मला माहिती आहे. वाईट करण्याची मला काही गरज नाही. बघा, चांगलं पण करता येतं सगळ्यांना. काय वाईट केल्यानेच माणूस होत नसतं, वाईट करून कायच उपयोग नसतो. चांगल्या मार्गाने चालायचं हे माझे हे. तुम्हाला कसं वाटतं नक्कीच सांगा. आपण तर कोणाचं 5-50 खात तर नाही. आणि एक काल म्हणत होता, एकाने काल दादाने कमेंट केलेली, माझे 2000 रुपये घेतले दे. बाबा, मी आतापर्यंत कुणाचे पैसे डुबवले नाही आणि तुझे 2000 रुपये कधी घेतले मी? हां, कधीच नाही आतापर्यंत. कधी म्हणजे कधीच नाही आम्ही डुबवलेले. आतापर्यंत कुणाचे पैसे डुबवले नाही. आणि ह्या दादाचे तेच म्हणलं मी काल दादाला त्या, अरे म्हटलं मी आतापर्यंत कुणाचे 1 रुपये डुबवला नाही, तू काय म्हणतो 2000 रुपये घेतले म्हणून? हां, व्यवहार माझा एवढा भारी आहे. तर जे मी व्यवहार करते ना, माझं म्हणजे जे सोनाराकडं म्हणा, किंवा कुठेही व्यवहार, कोणाकडे व्यवहार करते कुठं ह्याचं. आणि आम्ही व्यवहार करायचं म्हणजे प्रश्न म्हणजे एवढं काय व्यवहाराचं येत नाही. आपण भाड्याने घेतो, किराणा रूम भाडं हे होते, किराणा निघणं आमचं सगळं रोख असतो. मी बाकीचंही करत नाही, पण सगळ्या गोष्टी रोख असतात. मी किराणा पण कधी उधारी आणली नाही आतापर्यंत. आणि रूम भाडं पण पहिलं आमचं पेमेंट झालं की पहिलं आमचं रूम भाडं असतंय, माहिती आहे का? मिस्टरांचं पेमेंट झालं की पहिलं आमचं रूम भाडं आणि किराणा हे आमचं पहिलं असतं. कोणाचे पैसे आम्ही घेतच नाही. मेन म्हणजे लॉकडाऊनमध्ये तर किती जणांना मदत केलेली आहे आम्ही, खूप जणांना मदत केलेली आहे. तर त्या लोकांनी हे मागायला गेले ना की फोन बंद करून ठेवायचे. आणि काही लोक तर गावालाच पळून गेलेत आमचे पैसे घेऊन. किराणा खायची मुसीबत होती. आता माझ्या लॉकडाऊनमध्ये कोणीच नव्हतं ना कामाला, माझे मिस्टर पण घरी होते. तरी पण आमचं रूम भाडं 2 महिन्याचं ठेवलं होतं. तरी आमची घरमालकीने सारखं रूम भाडं मागायला येईल, रूम भाडं द्या. लॉकडाऊनमध्ये पण माणसाची खाण्याची मुसीबत, तरी लॉकडाऊनमध्ये घर भाडं मागत होते रूमची. आणि तरी तशा अवस्थेमध्ये पण 2-3 आम्ही घरात नेऊन किराणा भरलेला आहे. यांच्या पप्पांना पैसे दिले नाहीत, कारण की पोरं उपाशी आणून. आणि ते मार्केटिंगचं काम करायचे, त्या तिथे जागा होते ते. आणि इकडचेच होते कुठले गावाकडचे, पण त्याने तर आमच्याच नाही सगळ्या बँकेपासून कर्ज घेतले, तो पुढं गेले. कारण की त्यांच्या होणार नव्हते तेवढा हप्ता फेडायला पण, आणि लोकांचं कर्ज घेतलेलं आमचे पण बुडवून गेले. फोन पण बंद करून टाकले. काय वेळा जा सगळ्यांचे पैसे बुडवून गेले. एक वेळेस मी तिला कॉल केला, म्हटलं पैसे दे, तर बाई काहीतरी बोलायला लागली. काय म्हणायचं, अशानं उभं राहायची, कोणाला मदत करण्यासारखी ही नाही राहिली. तर आम्ही कोणाचे पैसे डुबवणार? आम्ही मदत केलेली आहे, माहिती आहे का? आम्ही मदत केली. आम्ही कोणाचे पैसे आतापर्यंत डुबवलेले नाही आहेत. खूप लोकांना मदत केली आहे आम्ही लॉकडाऊनमध्ये. आम्ही कोणाचे 4 पैसे घेतले नाही आतापर्यंत. आम्हाला ती सवयच नाही कुणाचे पैसे लुबाडून खायची. कष्टाचे खातोय, लुबाडून कधी पुरणार आहे? कष्टाचे पुरण तर लुबाडून पुरणार आहेत का? आता एवढं आम्ही करतोय. माझ्या मुलाला बालदमा तेव्हापासून आम्ही वाचवलेले त्याला. ते काय लुबाडून खाल्लेले का लोकांचे पैसे? अहो, सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते, दागिने एवढे सोन्याचे दागिने होते, सगळे माझ्या मुलासाठी मी विकून टाकले दागिने. का तर माझा दागिन्यापेक्षा माझ्या मुलाचा जीव मला जास्त प्यायला होता, माहिती का? दागिने आज न उद्या करता येईल, पण माझ्या मुलाचा जीव. आणि त्याला बालदमा होता, कावीळ झालेली. मग एवढा आहे, ते स्टार हॉस्पिटल ॲडमिट होतं पुण्यामध्ये. स्टार हॉस्पिटल कोण जवळ असेल, स्टार हॉस्पिटलच्या त्यांना माहिती असतं. स्टार हॉस्पिटल पुण्याचं, त्या हॉस्पिटलमध्ये होता तो, ICUमध्ये. काय लोकांना सांगून काय उपयोग नाही बघा. तर चला सगळ्यांनी बाय बाय.
व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आणि अशी साथ द्या, असं सपोर्ट द्या कायम.